स्टार्टिंगला आपल्याला काय करूचं माहिती आहे, पहिला आपल्या ऑइल चेक करूचं असतं. ह्या इंजिन ऑइलला ह्या पहिला चेक करायचा, याची ओपन करून लेवल चेक करायची एकदम दोन्ही चाका सरळ ठेवून. समजलंय ना? बघा इकडे येऊन ही लेवल हा इंजिन ऑइल ह्या गिअर ऑइल असणार. विचारूया, ते आता यांचे कस्टमर आहेत तर त्यांना विचारूया सर्व्हिस त्यांची कशी वाटली तुम्हाला. कशा काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर पहिला तर तुम्हाला गुड आफ्टरनून आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ. सो मंडळी टाइम आता करेक्ट झालेला आहे, हे बघा एवढा, एक अजून 49 मिनटं झालेली आहेत. सो अजून काही जेवलेलं नाही आम्ही आणि जय मुंबईला गेला आणि घरात एकदम असा खाली खाली झालेला आहे. कुठेही गेलो तरी सारखा सोबत असायचा, तर आता जरा थोडे दिवस असाच होणार. बघूया, येईल लवकर जाता चतुर्थीमध्ये. आता काय 91 दिवस राहिले चतुर्थीला, मग काय आल्यानंतर परत धमाल जबरदस्त. आणि पावसाचंच वातावरण आहे सारखं कंटिन्यू आता. आणि आज पण इकडे न्यूजमध्ये पण बोलत होते की पाऊसच पडणार आहे म्हणून जोरदार, म्हणजे आज पण पडणार आहे 7-8 तारीख. आज तर म्हणजे जास्त असं बोललेले पडणार आहेत म्हणून. म्हणजे मी न्यूजमध्ये म्हणजे आपल्याला जे व्हॉट्सअपवरती वगैरे येतात ना त्याच्यामध्ये बघितलं आहे, एक्झॅक्टली असं माहीत नाही. तर खाली पण गेलेलो नाही, आपल्या विहिरीकडे पाणी बघायला पण गेलेलो नाही, खाली शेतात पण गेलेलो नाही. तर जायचं आहे. आणि खेकडे पकडायला काय आमच्या घरात बाकीचे कोण उत्सुक नाही, मी एकटाच. आणि गेलो तरी सोबत कोणतरी पाहिजे. लास्ट टाइम आपण गेलेलो तेव्हा मित्र होता सोबत, पण आज बघूया, येतोय म्हणून बोलला, आला तर मग खेकडे पण पकडायला मिळतील. सो आता चाललोय आम्ही विहिरीवरती, पाणी पण तुम्हाला दाखवतो. इकडे पप्पा आहेत आणि याच्यामध्ये मासे आहेत, तुम्हाला दाखवतो. विहिरीत सोडायचे आहेत, उड्या मारतात. हे बघा, भीती एकच आहे, म्हणजे आतमध्ये एक मोठा मासा आहे, मरल मासा. तो आता काय करतोय बघूया. विहिरीकडे आलोच नव्हतं म्हणजे पाणी बघायला. हे बघा पाणी किती आलंय बघा. माशांना आता आपण विहिरीमध्ये सोडूया. आणि मरल मासा आहे, पटकन येऊ पण शकतो, काय पण करेल सांगू शकत नाही, यांच्यावर पण अटॅक करेल. टाका अशी टाका पाणी येतो, एक सगळे टाको, एक टाकलाय तर खातो लो. दिसता का झटपट आता ते जगता एक घेतो मोठं आलो असतो आता ना, तोच बाहेर पडलेलो ना एकदा. तर मंडई तो डायरेक्ट मासा इकडे पाणी फुल भरतं आमच्या विहिरीमध्ये, म्हणजे हे बघा पूर्ण इथपर्यंत वरती येणार, हाताला मिळणे इतकं. तर इकडे होता बाहेर बराच वेळ पडून. नंतर पप्पा इकडे आले, लक्ष पडला तेव्हा त्याला आतमध्ये टाकलंय, कारण पाण्याच्या बाहेर तो राहतो बराच वेळ. पाणी नंतर तुम्हाला दाखवतो, एकदम भारी पूर्ण भरणार वरपर्यंत, निळाशार पाणी एकदम जबरदस्त. आता खाली जात नाही. पाऊस आता परत स्टार्ट झालेला आहे, बघू शकताय बघा. आणि अजून जेवलेलं नाही तर भूक लागली. जाऊया, पप्पा जस्ट आत्ता भाड्यावरनं आलेले आहेत, तरी वारा इतक्या नाही ना. जाऊया, पाऊस मोठ्याने येतोय. आणि या टाइमला एवढा वारा आला नाही, एकदा झाला आमचं एक पत्र इकडचा घराचा उडालेला. बघा न्यू दिसतोय तुम्हाला, वाईट दिसत असेल तो. जाऊया पावसाच्या अगोदर घरात. मोठ्याने झाला, याच्यावरती पण कापड टाकायचं राहिलंय. आलो वरच्या घरी आणि जेवायचा आपला टाइम झालेला आहे, जेवायला बसतोय. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतो मस्त. तो आपल्यासाठी आई छत्री घेऊन आली कुडावरनं, आणि मला अशी छत्री पाहिजे होती. बघा एकदम मस्त आहे, जबरदस्त. आणि ओपन करून दाखवतो. जुन्या जमान्यातली, म्हणजे पहिल्या याच्यासारखी, पहिले ते ब्लॅक कलरच्या यायच्या कशा, कशी आहे बघा, एकदम भारी. वर्ण पण त्याचा लुक एकदम मस्त आहे. हे बघा कलर, आणि याचे तीर एकदम असे जरा स्ट्रॉंग असतात, हे आपल्या नॉर्मल छत्र्यांपेक्षा. बघू शकता आतमधनं पण, हे बघा याचे तीर आहे वेगळे आहेत. हे बघ, याचे प्लास्टिक सारखे होत, बघलं
हे बघ फक्त वेगळं हा हे बघ म्हणजे ते पटकन तुटाची बिटाची नाही. काळा करा. ते 36चं काहीतरी लागलं हे बघ मस्त एकदम भारी जबरदस्त. बंद करून ठेवूया. एक फायदा याचा मस्त आहे म्हणजे काय हे बघा अटकून ठेवायला मिळणार कुठे पण. त्याच्यासाठी मेन याच्यावरती जास्त जोर टाकलाय. ओ ओ ओ हा इकडे पाठीमागे फोल्ड करून हे बघा असा. आपल्याकडे चिकन आहे मस्त आणि बाहेर पाऊस गरमागरम चिकन. जोरदार पाऊस. आता खेकडे खाऊचे रोवले खेकडे धरूक जाऊ तर गावतले याच्याकडे जाणाकडे धरूक त्याच सांगतो गेल्याशिवाय गावाचे ना धरूक जाऊ मग काय मासो नको. मेहनत करायच्या पुढची गोष्ट गावणार. मेहनत शिवाय मिळणार नाही काय एक. या जेवायला मंडळी. आजच्या ब्लॉगवर बरेच जणांची कमेंट जय रात्री गेलो होतो जय एकट्याक पाठवलात काय जय कोणाबरोबर पाठवला एकट्याक बसवलात काय गाडीत. तर एकट्याक नाही जयच्या मामाकडची कोणतरी बाजूवाली जाऊची होती मुंबई गेली काल. तर त्याच्या आईन कॉल केल्यानं काय ती जातात त्यांच्याकडे ओरोशी काढून सोडा नाही तर ओंकारचा जय रडा होतो खरा म्हणजे जय जाऊचा नाही होता काल खूप रडा होतो. तर नंतर ओंकार म्हणा होतं मी पुढच्या शनिवार रविवार नेऊन सोडते. मित्राक पण सांगलेल्या जाऊया आपण सोडून येऊया पण त्याची आई बोलली नको मामाकडची सोबत त्यांच्याकडेच पाठवून द्या. मग ते का नेऊन ओरोशीक सोड म्हणा ओरोशीक सोडल्याने नेऊन नाही तर काय आमचं कुडा रेल्वे स्टेशन जवळ होता पण तर ती हे देवी कसाच्या तिकडे त्यांचं गाव असं त्याच्यामुळे ती ओरोशनावरना बसलेली मग तिचं त्यांना सोडलेली आणि मग ट्रेनमध्ये बसवून ट्रेन सुटल्यानंतर ओंकारने घरा गेले. तर तशी आम्ही जे घ्याट्याक सोडलं नसतो खरं सांगायचं म्हणजे. आणि पाठवायचं मनही नाही होतं काल पाऊस भरपूर होतो एकतर बसाक जागा नव्हती उभ्यानेच गेलो वाटतं तर त्याच्यामुळे काळजी वाटत होती कसं जातलो काय जातलो पण ती बोलली नको पाठवूनच द्या. आणि आमच्याकडे कसं आहे म्हणजे पाऊस पडला की भरपूरच पडतो. तर हे बघा इकडे आम्ही त्याला सोडायला जाणार होतो 14 तारीखला. शुक्रवारी रात्री बसणार होतो शनिवारी उतरून मग आम्ही संध्याकाळी लगेच बसून दुसऱ्या दिवशी रविवारी घरी येणार होतो कारण इकडे सुट्टी आहे. हां तर आनासोबत पण माझं बोलणं झालं तो पण बोललेला की सोडायला जाऊया म्हणून आपण येतो म्हणून. तर पाऊस परत जास्त असेल नंतर आणि आम्हाला परत सोडून यावं मग त्याची आई बोलली की ते जात आहेत सोबत तर मग त्यांच्यासोबतच पाठवून द्या म्हणून मग नंतर सोडला असा विषय झाला. कारण आज बरेच कमेंट होते जयला एकट्यालाच पाठवलं काय एकटाच गेला काय तर एकटं नाही जाऊ त्यांच्यासोबत होती त्यांच्याबरोबर त्यांच्या ताब्यात दिलं ट्रेन सुटल्यानंतर ओंकाराने. सो मंडळी आता काय करायचं आहे तर आता करेक्ट वाजलेले आहेत 2:45 आणि 2:15ला मी निघेन. भाड्याला जायचं आहे 3:30चं भाडं आहे करेक्ट. बघूया कुठच्या गावात जातोय आता. परत एकदा हलवे खालच्या घरी आणि भाड्याला जायचं होता पण भाड्याला आता पप्पा जातात. आपला जायचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे कारण आपल्याला एक प्रमोशनल ॲक्टिव्हिटी होती आणि खरं तर सकाळी जायचा होता पण आता त्यांचा कॉल आलेला आहे आणि आम्ही आता तिकडेच जाणार आहोत. तर तुम्हाला बघायला मिळेल एक मस्त जबरदस्त वेगळी गोष्ट दाखवणार आहे आज आणि एकदम फायद्याची आहे सगळ्यांच्या आणि शेतकऱ्यांसाठी तर एकदम इम्पॉर्टंट आहे. सो तिकडेच निघायचं आहे तर आणा येतो त्याची वाट बघतो आणि तो आला की लगेच आपण तिकडे जायला निघूया. पावसाचं काय करू शकत नाही पाऊस असाच चालू राहणार आहे. आपली कामं आहे ती आपल्याला करावीच लागणार आहेत. तर आना आला की निघूया लगेच. फायनली आना आलेला आहे आणि आता आमचा निघायचा टायमिंग झाला आहे तर रेनकोट वगैरे घालून रेडी झालो आहे कारण बाहेर असा चालू आहे. हे बघा हा बघा आना इकडे आहे. सर टाइम आता बराच झालाय. किती वाजले आई? हां 4:30 झालेले आहेत. पोहोचेपर्यंत मला वाटतं 4:45 होतील किंवा 5 कारण आता हळू जाणार पाऊस असल्यामुळे. छत्री पण घेतली कारण छत्री नाही तर रेकॉर्डिंग काय करायला मिळणार नाही. चला हा ना. A few moments later. फिरत मंडई पंदूर ग्रामपंचायतच्या इथे आलोय आपण आणि आत्ताच त्यांना कॉन्टॅक्ट केला. आपल्याला थोडासा अजून पुढे जायचं आहे. हे बघा रोडलाच आहोत आणि थोडासा पाऊस कमी झालेला आहे. छत्री आहे म्हणून एवढा काय नाही म्हणजे व्लॉग करताना चांगला पडते मस्त. गाडी चालवू काय? गाडी आता मी घेतो थोडा वेळ कारण तो दिवसभर गाडी चालवतोय. गाडी चालवून दमलेला आहे. छत्री धरत हळू चालवतोय. स्लोली
तुम्हाला आता डायरेक्ट लोकेशनवर भेटतो. हे बघा इकडे शेती दिसते झालेली आहे, म्हणजे काम चालू झालेलं आहे बघा. ओके चलो. नमस्कार मंडळींनो, मी कायम बायगरकडून आपला पॉवर विडर घेऊन आलो आहे. किर्लोस्कर कंपनीचा आहे. तर हा पॉवर विडर आहे 8 HP, मिंटी 8 HP आहे. पण तुम्ही पाहायला गेलात ना तर किर्लोस्कर कंपनी काय करते की 1 ते 2 HP कमी शो करते. आता तुम्ही मॉडेल नंबर पाहिला तर 186 FA म्हणून आहे. तो गुगलवर केला तर तुम्हाला समजून जाईल. हा पूर्ण 9 HP विडर आहे, पण कंपनी काय करते 1 HP कमी शो करते. स्टार्टिंगला आपल्याला काय करूचं माहिती आहे, पहिला आपल्या ऑइल चेक करूचं असतं. ह्या इंजिन ऑइलला ह्या पहिला चेक करायचा, याची ओपन करून लेवल चेक करायची, एकदम दोन्ही चाका सरळ ठेवून. समजलाय ना? बघा इकडे येऊन ही लेवल हा इंजिन ऑइल, ह्या गिअर ऑइल असता, ह्या पूर्ण चेक करायचा आपण. ऑइल लेवल ओके असत ना तरच व्हिडिओ स्टार्ट करा, नाही तर स्टार्ट करायचो नाही. जर तुमका ऑइल लेवल कमी वाटली ना तर आमका लगेच फोन करायचो, व्हिडिओ स्टार्ट करायचो ना, मग आम्ही तुमका त्याच्यावर पर्याय सांगतो किंवा ऑइल काय करूचा, म्हणजे ऑइल नक्की कुठून लिकेज होता ह्या आपण फाइंड आउट करूचा असता. पण कसं आहे ह्या लिकेज होणार नाही, त्याच्यामुळे कसं की आपल्या आधी काळजी घेतलेली असतं. कारण कसं कंपनीचा काय नियम असतात की तुम्ही ऑइल लेवल जर ठेवलाय आणि जर प्रॉब्लेम इलो तर कंपनी वॉरंटीमध्ये करून देता. मेन म्हणजे कसं की 200% ऑइल लेवल असली ना तर प्रॉब्लेमच येणार नाही. तुमची जर ऑइल लेवल संपली तरच प्रॉब्लेम येतो. समजला? ह्या गरजेचा कधी तुम्ही विडर स्टार्ट करूच्या आधी ऑइल लेवल चेक करायची. इंजिन आणि गिअरबॉक्स साईडला घाण वगैरे असतात ना तर पूर्ण साफ करून घ्यायचं आणि चेक करायची. तर हे हँडल ह्या वर खाली करू कसा, म्हणजे आपल्या हव्या त्या ह्याने वर खाली करू शकतो. असा ओपन करायचा, हाईटनुसार ॲडजस्ट करायचं असं आपल्या, म्हणजे आपल्या कसा हाईटनुसार ॲडजस्ट केलं, वाकण वगैरे काहीच काम करायचं नाही, म्हणजे गदा मजुरी करायचीच नाही. हव्या एवढा हा हँडल होयो तर एवढं ठेवायचं, वरती होयो तर वरती, म्हणजे एकदम सरळ राहून काम करायचं असतं. दुसरा हे गिअर असत, फर्स्ट सेकंड पुढे, सेकंड मागे, फर्स्ट हो एक्सिलेटर हो एमर्जन्सी आहे, म्हणजे जर आपलं विडरचा आवराक नाही तर ह्या बंद केला ना तर थांबून जातो, जी प्रोसेसमध्ये आधी थांबतो. दुसरी गोष्ट हो आपण गाडी चालवतो सेम, क्लच दाबायचो, गिअर टाकायचो, सोडलाच काय पळतो, धरलाच काय थांबतो. रिव्हर्स गिअरचा कसा न्यूट्रलमध्ये ठेवायचा, स्टार्टिंग न्यूट्रलमध्ये ठेवायचा, समजलं ना? तो क्लच दाबायचो, ह्यो दाबलोच काय तो रिटर्न येतो. ही प्रोसेस आहे याची विडरची. आणि मेन म्हणजे किर्लोस्कर कंपनी कसं माहिती आहे, हे डबल फिल्टर दिलेलं ह्याच्या आतमध्ये, टँकच्या आतमध्ये एक आणि इकडे एक, तो एक आतमध्ये दिलेलो. ह्यो पंपिंग करण्याची, जर तुमची एअर इली, समजा कसं असता की डिझेल संपला आणि एअर इली ना तर ह्यो पूर्ण खोलायचो असतो आणि पंपिंग करायचं. आता एअर नाही म्हणून तो टाईट येता. तर मंडळी तुम्ही आता बघितल्यात, आपण प्रोडक्टची माहिती त्यांच्याकडनं पण ऐकली आणि कसा काय ऑपरेट होते तो पण बघितलात. तर त्यांना विचारूया, ते आता यांचे कस्टमर आहेत, तर त्यांना विचारूया सर्व्हिस त्यांची कशी वाटली तुम्हाला. कायम आम्हाला चांगल्यापैकी सर्व्हिस मिळाली. घरपोच येऊन त्यांना ट्रॅक्टर दिला आम्हाला, घरपोच येऊन त्यानंतर आम्हाला डेमो दाखवला कसं चालवायचा, कसं काय करायचं ते. तर बहुतेक वेळा असं होतं की जेव्हा आपण प्रोडक्ट खरेदी करताना माहिती नसते व्यवस्थित, तर ते स्वतः त्यांच्यातर्फे येऊन तुम्हाला डेमो देतात. परत सर्व्हिस तुम्हाला म्हणजे तुम्ही पोच करता ना स्वतः, ते आणून स्वतः घरपोच डिलिव्हरी करतात. कारण योग्य ती माहिती मिळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण माहिती नसेल तर काही पण गडबड होऊ शकते आणि
प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ऑपरेट कसा करायचा हे पण तुम्हाला व्यवस्थित सांगितलं ना. माहिती तर आपली घेऊन झालेली आहे आणि स्पेशली इकडे येण्याचं एकच कारण आहे की काळंबा ॲग्रो बेस्ट सर्व्हिस तर प्रोव्हाइड करतातच आणि आमच्या आत्याने पण घेतलेलं आहे खरं तर बेस्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. तर दाखवायला काही हरकतच नाही, जेणेकरून तुमचाच फायदा होईल. कारण पैसे तुमचे असणार आहेत, फक्त तुम्हाला चांगली सर्व्हिस मिळणं हे महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठीच आम्ही इकडे आलेलो. सो आमचा बघून वगैरे झालेला आहे, तुम्हाला पण माहिती कळलीच असेल. हो निघूया चला. आणि आज अजून एका नवीन गावात येऊन व्हिजिट देऊन गेलो आहे आपण. मस्त पंधरमधून आतमध्ये आलेलो. सो साहिलवाडी, कदाचित साहिलवाडी, करेक्ट साहिलवाडीच्या इकडे आहोत आपण. तर चला, इकडनं कोण बघत असाल तर कमेंट करून नक्की सांगा. होय. फायनली मंडळी घरी आलो आणि येईपर्यंत एवढा टाइम झाला. 6:45 होत आलेले आहेत. कधी गेलेलो आणि इलो कधी. पाऊस आहे थोडं होतं ना जाताना. पाऊस भरपूर पडलो, म्हणजे खूप कंटाळा का. महिनोभर जायची वाद यायचो अंगड होतो. आज कंटाळा लागला घरात, वेळ जाता जायला. पुढे आली नाही तरी माझ्यावर वागणा येते. सगळ्यांका दादा असाच झालेला. घर शांत झाला सगळं. तर तो कपडे चेंज करतो.